बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। भाग्यवंतांच्या गावात होतोय या वर्षीचा योगीराज गंगागिरीजी महाराजांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह। भक्ती, सेवा, वारकरी आणि परंपरा या भव्य कृषी प्रदर्शनाचा अद्वितीय संगम जर म्हटलं तर योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह। या वर्षीचा सप्ताह होतोय मंडळी धनगरवाडी, दिघी आणि पंचक्रोशी मध्ये, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। नमस्कार, मी प्रवीण पाटील, तुम्ही पाहताय बिंदास न्यूज। भाग्यवंतांचं गाव तसं तर सगळीच गावं भाग्यवंत असतात जिथे जिथे सप्ताह झाले, परंतु या गावाची ओळख म्हणजेच दिघी पंचक्रोशी, याचसोबत धनगरवाडी, श्री क्षेत्र धनगरवाडी दिघी पंचक्रोशी येथे योगीराज गंगागिरी महाराजांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाची जय्यत तयारी सुरू झाली आहे। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला। इतकंच नव्हे तर हा सप्ताह कधी सुरू होतोय माहितीये का? दिनांक 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधी। या कालावधीमध्ये होणाऱ्या या भव्य सोहळ्याचं आयोजन श्री क्षेत्र धनगरवाडी दिघी पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमान तसेच सरला भेट गोदाधामचे महंत परमपूजनीय रामगिरीजी महाराज गोदावरी धाम यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। राज्यभरासह देश विदेशातील लाखो भाविक या पवित्र सप्ताहासाठी धनगरवाडीमध्ये येणार आहेत। अमृता समान आमटीची गिनीज बुक मध्ये नोंद करण्यात आलेली आहे। यापूर्वी अनेकदा नोंद झालेल्या आहेत। या सप्ताहाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य जर म्हटलं तर आमटी, ज्या आमटीला अमृता समान चवीचं उदाहरण दिलं जातं, नवे तर अमृत संबोधलं जातं। ही लाखो लिटर आमटी ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली। प्रचंड लोखंडी कढायामध्ये शेकडो सेवेकरी ही आमटी तयार करतात। हजारो नव्हे तर लाखो भाविकांना महाप्रसाद म्हणून ही आमटी दिली जाते। भक्ती, सेवा आणि अन्नदानाचा हा अद्वितीय संगम संबोधला जातो। यासाठी घराघरातून लाखो भाकऱ्यांची शिदोरी सुद्धा आणली जाते। इतकंच नव्हे मंडळी, तर या सप्ताहाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजेच या सप्ताहामध्ये घराघरातून येणाऱ्या वेगवेगळ्या भाकरी। सप्ताहामध्ये ज्वारी, बाजरी आणि गव्हाच्या लाखो भाकरी येतात। यामुळे या सप्ताहाची रंगत काही औरच आहे। प्रत्येक कुटुंब सेवाभावानं भाकरी बनवून या सप्ताहात पाठवते। या भाकऱ्या आणि आमटीचा महाप्रसाद लाखो भाविकांना दिला जातो। लोकसहभाग आणि सेवाभावाचं समर्पण या ठिकाणी दिलं जातं, त्याचंच हे उत्तम दुर्मिळ उदाहरण मानलं जात आहे। येथे एकादशीला जय्यत तयारी असते। सप्ताह म्हटल्यानंतर त्या सप्ताहामध्ये एक एकादशी येतेच आणि येथे शेकडो क्विंटल साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद सप्ताहातील एकादशीच्या दिवशी वाटला जातो। हा महाप्रसाद तयार करण्यात येतो हजारो उपवासधारक यांच्यासाठी, भाविकांसाठी। या विशेष नियोजन या सप्ताहामध्ये असतं। सेवेकरांकडून रात्रंदिवस सुरू असलेली तयारी हेच या सप्ताहाचं गमक आहे। आणखी एक मोठं आकर्षण जर म्हटलं तर प्रामुख्यानं या ठिकाणी 20 ते 30 हजार वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दिवस रात्र अखंड, ज्याला खंड नाहीये अशा पद्धतीचा अखंड भजन प्रहारा सुरू असणार आहे। सप्ताह दरम्यान दररोज 20 ते 30 हजार वारकरी टाळ, मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात सहभागी होत असतात। रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकाराम यांच्या जय घोषानं अखंड धनगरवाडी, दिघी आणि पंचक्रोशीचा परिसर दुमदुमणार आहे। देश विदेशात वास्तव्यास असलेले गावागावातील, अनेक खेड्यातील, अनेक शहरातील मंडळी सुद्धा या सप्ताहाचे अपडेट बिंदासच्या माध्यमातून दररोज पाहतात। गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराजांची अमृतमय वाणी या सप्ताहात श्रवण करायला मिळते। महाराजांचं अमृतमय वचन या सप्ताहामध्ये ऐकायला मिळते। प्रेरणादायी प्रवचन, नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं, हरिपाठ, ग्रंथ वाचन, भजन आणि संतोपदेश, संत भेटी या सप्ताहामध्ये अनुभवायला मिळतात। विविध धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी असणाऱ्या भाविकांना अनुभवता या ठिकाणी येणार आहे। अध्यात्मासोबतच समाज प्रबोधन, संस्कार आणि मानवतेचा संदेश या सप्ताहाच्या माध्यमातून दिला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय राहिलाय तो म्हणजे सप्ताहामध्ये आयोजित होणारं भव्य असं कृषी प्रदर्शन। हे भव्य कृषी प्रदर्शन ठरणार आहे विशेष आकर्षण। यंदाच्या सप्ताहातील आणखी एक मोठं आकर्षण असणार आहे आधुनिक शेती, कृषी यंत्रसामग्री, नवीन बियाणे, याचबरोबर ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती, पारंपरिक शेतीतील बदल, पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि विविध कृषी तंत्रज्ञानाची माहिती या शासकीय आणि खाजगी जी काही संस्थांचे स्टॉल या ठिकाणी उभारले जाते त्यातून सुद्धा आपल्याला ही माहिती मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी
अद्वितीय संगमच या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. हे प्रदर्शन म्हणजे मोठी ज्ञानाची पर्वणी शेतकऱ्यांसाठी आणि भाविकांसाठी असणार आहे. सर्व सुविधा भाविकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. भाविकांना निवास व्यवस्था, पिण्यासाठी पाणी इतकंच नव्हे तर महाप्रसाद, वैद्यकीय सेवा, वाहनं लावण्यासाठी वाहनतळ, स्वच्छता आणि सुरक्षेचा सुद्धा प्रमुख भाग या सप्ताहामध्ये उभा करण्यात येणार आहे. सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हजारो सेवेकरी आणि ग्रामस्थ या भव्य धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी करण्यासाठी आयोजनासाठी अहोरात्र सेवा करण्याच्या तयारीत आहेत. ही सेवा नक्कीच साफल्य मिळवून देईल. सेवा, भक्ती आणि वारकरी परंपरेचा अद्वितीय सोहळा म्हणजेच योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह.